नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, BLO कामकाजासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। हे सर्व सविस्तरपणे परिपत्रक आहे। हे परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, विषय बघा काय आहे। दिनांक तुम्ही पाहू शकता, 20/4/2026 हे परिपत्रक आहे। महिला व बालविकास विभागाकडून काढण्यात आलेले विषय बघा, BLO कामकाजाबाबत आणि सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी हे जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। संदर्भ बघा, संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या आदेशान्वये ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना BLO कामकाज करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत, त्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिनांक 21/4/2026 ते 25/4/2026 या कालावधीमध्ये BLOचे कामकाज अंगणवाडीच्या कामकाजाची पर्यायी व्यवस्था करून BLOचे कामकाज करावे। जर अंगणवाडीमध्ये पर्यायी व्यवस्था होत नसेल तर आपल्या मुख्य सेविकांशी चर्चा करून पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय अंगणवाडीचा कार्यभार सोडू नये। कोणत्याही परिस्थितीमध्ये 25/4/2026 पर्यंत BLOचे 100% कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करून लेखी अहवाल कार्यालयात सादर करावा, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना BLOचं काम आलेलं आहे, त्या सेविकेने जर त्यांना करायची इच्छा असेल तर करू शकते। तसेच BLOचं काम करताना अंगणवाडीतील कामे मागे पडणार नाही, याची देखील काळजी घ्यायची आहे। त्याच्या संदर्भात हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।